साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। 11 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान नागपूर अमरावती महामार्ग वडधामना येथे वाडी पोलीस स्टेशन व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या मदतीने तब्बल 70 नंदी कत्तलीसाठी घेऊन जाणारे कंटेनर UP 21 DT 3656 पकडण्यात कार्यकर्त्यांना यश आले। सदर ट्रक मालकास आणि त्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला अटक करून पुढील कारवाई पोलीस करत आहेत। सदर ट्रक हा MP सागर येथून निघाला असून त्यात 70 नंदी असून कंटेनर हिंगणा रोडकडून थेट हैदराबाद येथे कत्तलखान्यात नेत आहेत, अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाचे PSI विजय धुमाळ यांना मिळाली। पुढील कार्यवाही PSI भागवत कलिंगे यांनी केली। तसेच एकूण 70 गोवंशांपैकी 27 गोवंशांनी स्वतःचे प्राण कंटेनरमध्येच सोडले। 43 गोवंशांचे प्राण वाचवण्यात यश आले। 27 गोवंश यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मदतीने त्यांचे गोशाळेच्या समोरील असलेल्या रिकाम्या जागेत अंतिम विधी पार पाडण्यात आले। या संपूर्ण घटनेदरम्यान पोलीस प्रशासन व विश्व हिंदू परिषदेचे रवी अजित, विशाल जाधव, अजय पाटणे, पवन बर्वे, शिवम राजे, संदीप मानकर, गौरव उगले, सागर वर्मा, पवन बारवले, वाडीतील पत्रकार प्रवीण सिंग, मोहन पाठक उपस्थित होते। पुढे भविष्यात अशा प्रकारची गौ तस्करी थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन आम्हाला मदत करेल अशी आशा बाळगत गो तस्करांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यास आम्ही सदैव तत्पर राहू, अशी आक्रमक भूमिका विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी घेतली। यानंतर उशिरा रात्री निराशय गोसेवा फाउंडेशन जैन गोशाळा येथे वाचवलेल्या 43 गोवंशांना सांभाळण्यासाठी सोडण्यात आले। उर्वरित गोवंशांची तब्येतीची योग्य पद्धतीने सांभाळ आणि औषधोपचार करण्यात येतील, अशी ग्वाही गोशाळेचे अध्यक्ष आनंद जैन यांनी दिली।